नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या मांगरुड या गावामध्ये सकाळी बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची सनसनीत घटना उघडकीस आली आहे। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवहानी झालेली नसून उमरेड पोलीस स्टेशन जवळील येणाऱ्या भिवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतचे उपसरपंच गब्बर रेवतकर हे पहाटेच्या सुमारास फिरायला निघाले असताना मोटरसायकलने असणाऱ्या 2 अज्ञात आरोपींनी गोळीबार केले व ती बंदुकीची गोळी उपसरपंच रेवतकर यांच्या अगदी कानशिला जवळून गेली असून त्यांना कोणत्याही प्रकारची जीवहानी झालेली नाही। परंतु या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी दाखल झाली व उपसरपंच गब्बर रेवतकर यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। पोलीस स्टेशन उमरेड येथे फिर्यादी गब्बर देवराव रेवतकर व 42 वर्ष राहणार मांगरूळ यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की सकाळी 4:45 वाजता ते मॉर्निंग वॉक करीत असताना 2 इसम बाईकवर आले आणि त्यांनी कोणत्या तरी शस्त्राचा वापर करून फायरिंग केली। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन उमरेड येथे अपराध क्रमांक 15/24 कलम 307-34 भादवी सह कलम 325 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।